मला असं वाटतं मुंबईकरांचा अधिक म्हणजे जवळचा एक प्रश्न म्हणजे धारावी. धारावीचा जो प्रकल्प होतोय त्या प्रकल्पाशी निगडित काही प्रश्न आहेत की मुलुंडला अनेक विस्थापितांना स्थलांतरित केलं जात आहे, ज्याला मुलुंडकरांचा मुळात विरोध आहे सध्या. त्यामुळे निवडणुकीमध्ये भाजपच्या मनोज कोटक यांनी आश्वासन देऊन देखील जे स्थलांतरित झालेले होते मुलुंडला, ते आजही इथेच वसत आहेत. तुम्हाला असं वाटतं का की एका पॅचवर जरा अधिक भार येतोय आणि कुठेतरी याच्यामध्ये असं व्यवस्थितरित्या आहे त्यांचं की विस्थापन झालं पाहिजे? धारावी हा वन ऑफ द बिगेस्ट अर्बन रिन्युअल प्रोजेक्ट्स इन द वर्ल्ड आहे. आणि त्यामुळे मुंबईला झोपडपट्टी मुक्त करणं, मुंबईला स्लम फ्री करणं, याच्यातनं मुंबई शहरातल्या अनेक समस्या, कचऱ्याची, ड्रेनेजची, सुएजची, पार्किंगची, या सगळ्या समस्या याच्याशी निगडीत आहेत. त्यामुळे मुंबईला स्लम फ्री करणं हे प्रायोरिटी असली पाहिजे आणि ती प्रायोरिटी आमच्या सरकारची आहे. ती स्लम फ्री करत असताना ज्या वेळेला आपण एलिजिबल लोकांना घरं देतो, त्यावेळेला इनएलिजिबल लोक जी असतात ती कुठे जाणार? मग ते पण तिकडनं बाहेर काढलं तर दुसरीकडे कुठेतरी जाऊन ते परत एकदा झोपडपट्टी निर्माण करतील. त्यामुळे याचं फायनल ऑब्जेक्टिव्ह काय आहे की मुंबई स्लम फ्री करणं. मुंबई स्लम फ्री कशी होईल तर सगळ्यांना घर देणं. त्यामुळे सगळ्यांना घर देत असताना एलिजिबल लोकांना त्याच ठिकाणी घर आणि इनएलिजिबल लोकांना इतरत्र घर, आणि त्यामुळे असे काही पॉकेट्स जे आहेत ते निर्माण करतोय ज्या ठिकाणी इनएलिजिबल लोकांना त्या ठिकाणी त्यांचं रिहॅबिलिटेशन केलं जाईल. परंतु नक्कीच त्या ठिकाणी जी लोक आहेत ऑलरेडी एक्झिस्टिंग, त्या लोकांच्या भावना काय आहेत, त्या लोकांच्या सेंटिमेंट्स काय आहेत, त्या लक्षात घेऊन त्याच्यातनं काही ना काही तोडगा येणाऱ्या काळामध्ये आम्ही जरूर काढू. मला असं वाटतं हे अतिशय महत्त्वाचं उत्तर होतं, कारण यातून जे विस्थापित झाल्यात त्यांनाही एक उत्तर मिळालेलं आहे का असं बायफर्केशन केलं गेलं. आणि अर्थात मुलुंडकरांना देखील मला वाटतं त्याचं उत्तर मिळालं असेल या सगळ्यामध्ये.